जिवंत आहे, जिवंत आहे, जिवंत आहे. "किरीश का सुनेगा" गाणं म्हणणारा पिंटू उर्फ धूम हा जिवंत आहे. मित्रांनो, दुसऱ्या यूट्यूबरसारखं मी ताणत बसणार नाही. मी डायरेक्टली तुम्हाला सांगतो. पिंटू उर्फ धूम जो आहे मित्रांनो, त्याची डेड बॉडी आढळली होती. किनाऱ्यावरती तो पडला होता. त्याचा कुणीतरी खून केला होता. त्याला मारून टाकण्यात आलं होतं. अशा फेक न्यूज ज्या आहेत त्या सोशल मीडियावरती पसरत होत्या. पोलिस तिथं आले, त्याची डेड बॉडी घेऊन गेले. त्याच्यावरती अंतिम संस्कार झाले. या सगळ्या गोष्टी दाखवण्यात आलेल्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टी कोणी दाखवल्या तर फेक यूट्यूबर्स. मित्रांनो, हे जे फेक यूट्यूबर्स असतात ते अक्षरशः एखाद्याला मारतील, त्याला पार त्याचं इमेज डाऊन करून टाकतील. ह्यांना काहीही घेणं देणं नसतं की तो माणूस काय आहे, त्याच्यासोबत काय झालं. कारण ह्यांना पैसा कमवायचा असतो. ह्यांच्या व्हिडिओला जर थोडेफार व्ह्यूज आले तर यांचं समाधान होतं मित्रांनो, की हां, मला पैसा भेटला. परंतु हे त्या माणसाबद्दल विचार करत नाही की त्याच्यावरती काय बेतल आणि त्या गोष्टी त्याच्या अपोझिट जाऊ शकतात का? किंवा डायरेक्टली त्याला मृत घोषित करणं हे कितपत योग्य आहे, या कुठल्याच गोष्टी यांना कळत नाहीत. फक्त पैशासाठी, पैशासाठी हे काम करत असतं. मित्रांनो, हे पूर्ण नरेटिव्ह जे आहे ते फेक यूट्यूबर्सने तयार केलं होतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत यांनी फोटो तयार केले आणि हे फोटो जे आहेत ते व्हायरल केले मित्रांनो. आणि लोकांना असं वाटलं, की बाबा रे, हा गरीब आहे, हा मरू शकतो कारण ह्याच्यासोबत काहीही होऊ शकतं. लोकांना असं वाटलं, की कोण असा मूर्ख माणूस आहे, कोण एवढा दलिंदर आहे, की लिटरली याला मारतोय. जो गरिबीतनं आता कुठेतरी जाऊन त्याच्यावरती चांगले दिवस आलेले आहेत. कारण कालपर्यंत त्याचे खायचे प्यायचे वांदे होते. त्याला अन्न भेटत नव्हतं. आज त्याच्यावरती अशी वेळ आलेली आहे, की थोडीफार चांगली, की तो कुठेतरी तोंड दाखवू शकतोय, चांगलं त्याचं राहू शकतो. थोडेफार पैसे पण देखील त्याला भेटतील कारण त्या आवाजावरती, त्या आवाजामुळं लोकं त्याला ओळखतायत आहे. याचमुळं मित्रांनो, त्याच्यावरती जळून त्याला कुणीतरी मारलं का असं लोकांना वाटलं. परंतु तुम्ही काहीही काळजी करू नका. तो जिवंत आहे. तो लोकांपर्यंत पोहोचतोय, लोकांना भेटतोय, लोकांसोबत व्हिडिओ काढतोय. मित्रांनो, हे झालं साधं सिंपल जे पण त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन होतं. ज्या पण गोष्टी होत्या मित्रांनो, तो जिवंत आहे, काय झालं त्याच्यासोबत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मित्रांनो, आता मी त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो. जर तुम्हाला ऐकायचं असेल तर पुढे कंटिन्यू करा. एक लक्षात ठेवा, हा जो पिंटू आहे, धूम आहे, हा एवढा गरीब घराण्यातनं आलेला आहे, की मित्रांनो आई-वडील गेले. त्याच्यानंतर शिक्षणासाठी पैसा उरला नाही, शिक्षण तो करू शकला नाही. मग काय करायचं? हातामध्ये कचरा आला. कचरा वेचून तो स्वतःचं पोट भरू लागला. इकडे-तिकडे फिरत होता. तो कचरा वेचून जे पण त्यातनं पैसे भेटतील त्याच्यातनं तो स्वतःचं निवारण करत होता. खाणं असेल, थोडंसं काहीतरी असेल, कधी-कधी उपाशी झोपणं असेल, या सगळ्या गोष्टी तो आत्तापर्यंत करत होता. परंतु व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती मित्रांनो, लोकांनी त्याला पसंती दिली, की आवाज काय आहे, चांगला आहे, की एवढ्या गरीब असूनसुद्धा हा एवढा मोठा कलाकार आहे. इव्हन एवढंच नाही मित्रांनो, जे मोठमोठे ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स आहेत. ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स म्हणजेच काय, Amazon Prime, Netflix, झी5 वगैरे जे आहेत, त्यांनी स्वतःची रील बनवण्यासाठी याचा ऑडिओ वापरला. म्हणजेच काय, ज्यावेळेस हा गाणं म्हणत होता, दिल ना दिया, वो बोलो ना बोलो क्या किया. ते जे गाणं आहे मित्रांनो, ते यूज केलं ह्या मोठ्या ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्सने आणि त्याच्यावरती लाखो व्ह्यूज आलेले आहेत. मिलियन्समध्ये व्ह्यूज आलेले आहेत. 20-20, 25-25 करोड असे व्ह्यूज आलेले आहेत. आणि याचमुळं मित्रांनो, त्या मुलाचा आवाज एवढ्या मोठ्या लेव्हलच्या लोकांना देखील आवडलेला आहे. काहीही असो मित्रांनो, तो गरीब आहे आणि त्याच्याबद्दल तो आता फेमस झाला. थोडं त्याला फेम भेटायला लागलं. एक लक्षात ठेवा, फेम भेटायला चालू झालं, की थोडंफार इन्कम येतं. लोकं ओळखतात, लोकं बोलवतात. आता याचमुळं त्याचा काटा काढावं किंवा त्याच्या विरोधात काहीतरी असं पसरावं, एवढं घाणेरडं नरेटिव्ह पसरावं, की लोकांना लगेच आश्चर्य वाटलं पाहिजे आणि एक क्लिक करून तो व्हिडिओ बघितला पाहिजे लोकांनी. त्यामुळे हे घाणेरडे, भंगार, भिकारचोट यूट्यूबर जे असतात, पैशासाठी अक्षरशः या सगळ्या गोष्टी करतात आणि ह्याच गोष्टी ह्यांनी केल्या. मित्रांनो, तुम्ही एक शब्द जरी टाकला, जो त्याचं गाणं त्याने बोललेलं आहे, दिल ना दिया, आणि त्याच्यासमोर डेथ जर हा वर्ड जरी टाकला तुम्ही, तर डायरेक्टली या मुलाचे फोटोज येतील. एवढ्या घाणरित्या हे यूट्यूबर हे करतात. ह्यांना फक्त वन क्लिक पाहिजे असतो. त्या क्लिकने त्यांना पैसे भेटतात. त्यामुळे हे सगळं नरेटिव्ह तयार करतात. नक्कीच मित्रांनो, तो गरिबीतनं आलेला आहे. त्याचं गाणं फेमस झालं. त्याचं मोठ्या ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्सने ठेवलं. हिरो हिरोईननी देखील त्याची तारीफ केली. याचमुळं मित्रांनो, लोकांना पण असं मनामध्ये वाटू लागलं, की बाबा रे, हा मुलगा आहे गरीब, ह्याच्यासोबत काहीही होऊ शकतं. त्यामुळे ह्या न्यूजला लोकांनी खूप सारं वारं दिलं, पसरलं वारं आणि हे पूर्ण भारतामध्ये झालं. या मुलाची डेथ झालेली आहे का? ह्या मुलाला मारून टाकलेलं आहे का? आणि कारण जळणारे जे असतात ते मित्रांनो खूप जास्त असतात लोकं. याच कारणामुळं लोकं देखील ह्या लोकांचे व्हिडिओ बघू लागली.
परंतु खरी गोष्ट वेगळीच निघाली. काही-काही न्यूज चॅनलने देखील जे लोकल YouTubeवरती चॅनल असतात ना, त्यांनी देखील ह्या फेमसाठी, पैशासाठी त्याच्या फेमचा वापर करून त्याच्या विरोधात खोट्या न्यूज बनवल्या. नक्कीच मित्रांनो, कुठल्या व्हिडिओवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, काय करायचं आहे, याबद्दल तुम्ही पहिलं विचार करा आणि त्यानंतरच त्या व्हिडिओवरती क्लिक करा. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.